नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पुष्पलताज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला भेंडी फ्राय करून दाखवणार आहे, चटपटीत अशी भेंडी फ्राय। तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले बघा। ही भेंडी आहे, ही पाव किलो भेंडी आहे। परत 4-5 मिरच्या घ्यायच्या, आपल्या तिखट प्रमाणानुसार आपण घ्यायच्या। थोडासा हा कढीपत्ता आहे, लसूण जरा याला जास्तच घ्यायची, स्वाद छान येतो भेंडीला। मोहरी, जिरे फोडणीसाठी। परत हा थोडासा एक छोटासा टोमॅटो घेतलाय मी, आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर। टोमॅटो टाकल्यामुळे काय होते, टोमॅटो हा आंबट असतो, म्हणजे भेंडी चिकट होत नाही, त्यासाठी थोडासा टोमॅटो टाकायचा। आणि भेंडी झाल्यानंतर हा थोडासा त्याच्यावर कूट टाकायचा, शेंगदाण्याचा कूट, त्यामुळे छान भेंडीला स्वाद येतो। आणि हे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा असेल, एवढं मी साहित्य आता घेतलेलं आहे भेंडी फ्राय करण्यासाठी। तर मी आता भेंडी चिरून दाखवते तुम्हाला, अगोदर चिरून घेते। तर हे बघा, आता मी भेंडी ही चिरून घेतलेली आहे। अगोदर धुवून स्वच्छ सुकवून मग चिरून घ्यायची। तसंच लसूण पण हा ठेचून घेतला आहे थोडासा मी। मिरच्या चिरून घेतल्यात, ह्या तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या तुम्ही घेऊ शकता। तिखट जरा आम्हाला जास्त लागतं म्हणून मी जास्ती घेतलेत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या। तर आता आपण भेंडी फ्राय करणार आहोत। पहिल्यांदा हे बघा, गॅस ऑन करते। हे 2 पळ्या मी तेल टाकून घेणार आहे भेंडी फ्राय करण्यासाठी। तर आता आपण भेंडी फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी ही लोखंडी कढई ठेवली आहे, त्यामुळे आपल्याला काय होतं, आयर्न भेटतं, म्हणून लोखंडी कढईत भेंडी फ्राय करून घ्यायची। तर आता मी तेल टाकले 2 पळी, आणि त्याच्यात आता तेल तापलेलं आहे, तर मोहरी टाकून घेणार आहोत आपण। मोहरी तडतडली, चांगली मोहरी तडतडू द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर हे जिरे टाकायचे, आणि जिरे टाकल्यानंतर मग ह्या मिरच्या आपण टाकून देणार आहोत त्याच्यामध्ये। मिरच्या टाकल्यानंतर हा कढीपत्ता टाकून द्यायचा त्याच्यामध्ये। कारण आधी मिरच्या टाकले की काय होतं, मिरचीचा स्वाद उतरतो त्याच्यामध्ये, तिखट स्वाद असा, त्यामुळं भेंडी अगदीच मळमळीत लागत नाही, तिखट लागते छान। मग ही लसूण टाकून घ्यायची। हे पहा, लसूण जास्त असा टाकल्यामुळं काय होते, भेंडीला छान असा मस्त स्वाद येतो। मग आपण असा थोडा हा टोमॅटो टाकून घ्यायचा। हे थोडी तुम्ही हिंग टाकू शकता, छान स्वाद येतो हिंगामुळं। तर आता हे सगळं आपलं साहित्य हे टाकून झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये छान भेंडी अशी ही चिरून घेतलेली टाकून देत आहोत। हे पाण्यामध्ये टाकलेले आहे, तर असं हे आपण छान हलवून घ्यायचं। थोडा गॅस मिडियम लावला तरी चालतो। आणि भेंडी थोडी शिजल्यानंतरच शेंगदाण्याचा जो कूट आहे तो टाकायचा, लगेच नाही टाकायचा, नंतर टाकायचा। मीठ पण नंतर टाकायचं, अगोदर टाकलं तर काय होतं, भेंडीला पाणी सुटतं, त्यामुळं मीठ नंतरच टाकायचं। भेंडी ही अर्धवट अगोदर शिजू द्यायची या तेलामध्ये अशी। बघा, अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा, छान लागते भेंडी। ठीक आहे, आता आपलं परतून झालेलं आहे, तर आपण थोडं याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे वाफ चांगली देऊन जरा घेऊया, म्हणजे आपली भेंडी छान शिजेल। गॅस बारीक करायचा त्यावेळेस। हे पहा, मी झाकण ठेवणार आहे आता, थोडं वाफ मधून थोडी भेंडी अशी हलवून बघायची, नाहीतर लागण्याची शक्यता असते। ही पहा, आपली भेंडी अशी
तयार आहे बघा, शिजलेले आहेत हे बघा. तर आपण त्याच्यामध्ये आता हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा हे सगळं हलवून घ्यायचं. आणि एक मिनिट तुम्ही अशी वाफ देऊन घेऊ शकता. हे बघा भेंडी आता आपली शिजलेली आहे पूर्ण. तर याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट थोडा टाकून घ्यायचा, त्याची चिकटपणा कमी होतो आणि स्वाद पण चांगला येतो. त्यामुळे हा शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकून घ्यायचा. वरून थोडी ही कोथिंबीर टाकून घ्यायची. तर अशी आपली चटपटीत भेंडी तयार झालेली आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. तर हे पहा, ही भेंडी आपली सर्व काढून घेतलेली आहे मी आता. याच्यावर तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकू शकता हवी असेल तर. तर अशी ही आपली चटपटीत भेंडी ही तयार आहे. पहा, तुम्ही पण अशीच करून बघा, खा, मजा करा. छान अशी चटपटीत भेंडी अशी ही तयार झालेली आहे बघा. तुम्ही पण अशीच करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ बनवतो. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा, कारण यापुढचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ना माझे छान छान.